नमस्ते मित्रांनो. निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि कसं झालेलं आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की मतदान करायचं. कारण कुठं दिलं तरी मतदान तिथंच जातो. ते कसं तुम्हाला त्या गोष्टीची सुरुवात कुठून झाली? आता अजितदादाच्या पार्टीला मतदान दिलं तरी ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. शिंदे गटाच्या उमेदवाराला मत दिलं तरी ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. माननीय मंत्री रामदास आठवलेजी यांच्या गटाला मतदान दिलं तरी ते पण मोदी बरोबरच आहे. जी खूप मोठी महायुती आहे. तर ही महायुती का झाली? परत कुठंतरी भारत देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन केलेलं गठबंधन. तुम्ही मतदान तुमच्या मनाने तुम्हाला कुठं वाटेल तिथं द्या. कारण जे अजितदादांबरोबर होते ते थोडे नाराज आहेत. कारण ते म्हणतायत की अजितदादा भाजप बरोबर का गेले. एकनाथ शिंदे बरोबर जे आहेत ते कमी नाराज आहेत. कारण त्यांना माहिती आहे आपलं मूळ भाजप शिवसेना हे एकत्रच होते पहिले. पण हे काय कारणास्तव मध्ये फुटले. फुटले कसे माहिती का? शिवसेनेला पाहिजे होतं मुख्यमंत्रीपद, ते काय देवेंद्र फडणवीसांनी दिलं नाही. त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरेंनी संजय राऊतांच्या सांगण्यावरून निर्णय घेतला की आपल्याला पवार साहेबांबरोबर जायचं, मुख्यमंत्रीपद घ्यायचं. त्यांना मुख्यमंत्रीपद भेटलं, 2.5 वर्ष कसे निघून गेले कळलं नाही. पूर्ण पक्ष का संपला? अरे तुम्ही तुमची विचारधारा बदलून वेगळ्या प्रवाहात गेला. जिथं तुमचे विचारच नाहीत, सत्तेसाठी तुम्ही तिथे गेला तर तुम्ही संपला. मला सांग, माननीय उद्धव ठाकरे यांचा पक्ष कोणी संपवला? एकनाथ शिंदेनी संपवला, पवार साहेबांनी संपवला, या अजितदादांनी संपवला. या तिघांनी पण नाही संपवलं. उद्धव साहेब ठाकरे यांच्या कर्मामुळे संपलं. कारण त्यांनी त्यांची विचारधारा सोडून ते इतर पक्षामध्ये गेले. म्हणजे विचारधारा सोडून जर एखादा व्यक्ती इतर पक्षामध्ये समाविष्ट होईल तर तो कायमस्वरूपी राजकारणामध्ये राहू शकत नाही, हे सिद्ध. दुसरी गोष्ट, पाठीमागे आपण पाहिली धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, त्यांना नेलं माहित नाही. म्हणजे कोणाचा तरी पुतण्या कोणीतरी फोडला. आता काय झालं? अजितदादा भारतीय जनता पार्टीला येऊन मिळाले. अजितदादाला कोणी फोडलं? भारतीय जनता पार्टीने फोडलं. का पवार साहेबांनी त्यांना पाठवलं? का अजितदादा मनाने आले? हा विषय घेऊ नये, ह्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाही. पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पाठीमागच्या कारकिर्दीमध्ये ज्या गोष्टी घडवल्या त्याच गोष्टी तुमच्या बरोबर घडत असतात. मग तुम्ही कुठेही जा. इव्हन राजकारणाचं हे फक्त तुम्हाला उदाहरण आहे. मला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही आणि या गोष्टीचा माझा त्याचा काडी मात्र संबंध नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्धव ठाकरे संपले. कशामुळे संपवलं त्यांना? त्यांच्याबरोबरची मोठी फळी काढून घेण्यात आली. कुणी घेतली काढून? ते चुकीचे वागले, त्यांना कोणीतरी तिकडं नेलं. हम्म. त्याच्यानंतर अजितदादा परत भाजपमध्ये आले, तिकडं राष्ट्रवादीचा कार्यक्रम झाला. म्हणजे एकमेकाचे कार्यक्रम करत 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 आपला कधी कार्यक्रम होतो हे समजत नाही. म्हणून इतरांचा कार्यक्रम करायच्या नादी लागायचं नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण जर इतर कोणाचा कार्यक्रम करत बसलो तर आपला कार्यक्रम कधी होईल सांगता येत नाही. आपण त्यांचे एवढे मोठे नाही. परंतु कोणाचा कार्यक्रम करायचा नाही. स्वतः कर्म नीट ठेवायचं. कर्म नीट ठेवून काम करत राहायचं. तुम्हाला कुठलीही गोष्टीची अडचण कधीच भासणार नाही. परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही जर चुकीचे निर्णय घेत असताल, तुम्हाला माहिती आहे की इथं खड्डा आहे, या खड्ड्यात गेल्यानंतर आपला पाय मोडणार आहे, तर मग त्या खड्ड्यात उडी मारायची नाही. एवढं तर कळतं ना? ठीक आहे, बाजून जावा 2 किलोमीटर लांबून, पण त्या खड्ड्यात शिरू नये. कारण आपण पाहतोय
डोळ्यासमोर घडलेली उदाहरणे आहेत. म्हणून कर्म चांगले ठेवा. तुमचं कोणी केसालाही धक्का लावू शकत नाही. समाज नावं ठेवील, ठेवू द्या. परंतु चुकीचं वागू नका. कारण एक दिवस तोच समाज तुम्हाला चांगलं म्हणेल. का? तर तुम्ही कितीही खराब परिस्थिती आली, तरी चुकीचे वागला नाही म्हणून. कसा वाटला व्हिडिओ? जर चांगला वाटला असेल, तर कमेंटमध्ये लिहा आणि चांगला नसता वाटला, तरी कमेंटमध्ये कळवा. काही इम्प्रूव्हमेंट करता येईल. नमस्ते.